थांबा, अजून स्क्रोल करू नका. जर तुम्ही एकदाही नागपुरी तर्री पोहे खाल्ले असतील तर हा सुगंध आणि ही चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. आणि जर कधी खाल्ले नसतील तर आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की बनवाल. चला बनवूया घरच्या घरी हॉटेलपेक्षाही चविष्ट तर्री पोहे. नमस्कार, होम शेफ ऐश्वर्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला बनवूया झणझणीत तर्री. इथे ना मी 1 वाटी चणे रात्रभर भिजवत ठेवली होती. सकाळी हे चणे आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आणि यामध्ये पाणीही टाकायचे, मीठ टाकायचे आणि आपल्याला याचे 2 शिट्या करून घ्यायचे, 2 ते 3 मीडियम फ्लेमवरती. गॅसवरती कुकर ठेवायचे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला कुकरचे 3 शिट्या करून घ्यायचे. इथे मी 3 शिट्या करून घेतलेली आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे एकदम मऊ असे चणे शिजलेले आहेत. पाहू शकता, बोटाने लगेच दाबतात. एकदम परफेक्ट असे हे चणे शिजलेले आहेत. आपण आता छान तर्रीला फोडणी देऊया. गॅस ऑन करायचे आणि गॅसवरती कढई ठेवायचे आणि कढईमध्ये 2 ते 3 चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल थोडंसं जास्त टाका म्हणजे छान अशी तर्री येईल. तेल छान गरम झाल्याच्या नंतर मी यामध्ये जिरे टाकते 1 चम्मच आणि जिरे छान तडतडल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला 1 चम्मच आले लसूणची पेस्टही टाकायची आहे. एकदम कडक अशी फोडणी द्यायची आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग नंतर यामध्ये ना आपल्याला वाटण टाकायचे. मी कांदा, खोबरा आणि थोडेसे खडे मसाले याचे छान असं मिक्सरला वाटण बनवून घेतलं आणि ते वाटण यामध्ये टाकतीये आणि हे छान व्यवस्थित मिक्स करायचे आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला 5-1 मिनिटं हे वाटण तेलात फ्राय करायचे. तुम्ही वाटण जेवढं छान तेलात फ्राय कराल तर्रीला तेवढी छान टेस्ट येते. वरतून मी भरपूर अशी कोथिंबीरही टाकलेली आहे. आजची ही अशी रेसिपी आहे जिथे प्रत्येक घासात 2 वेगळ्या चवी भेटतात. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. हळद टाकली आहे मी अर्धा चम्मच आणि 2 चम्मच लाल तिखटही टाकायचे आणि 1 चम्मच मीठ टाकायचे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करायचे. एकीकडे मऊ हलके पोहे आणि दुसरीकडे झणझणीत मसालेदार तर्री, ही जोडी म्हणजे नाश्ता अप्रतिम बनते. यामध्ये मी आता 1 चम्मच आपल्या ठेवणीतला गरम मसाला टाकली आहे. पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. एकदम काळं काळं दिसतंय मसाला. एकदम परफेक्ट असा मसाला फ्राय झालेला आहे. यामध्ये आपल्याला आता जे आपण चणे शिजवून घेतले होते ना, ते चणे टाकायचे पाण्यासकट आणि यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो कट करून टाकायचे. या पद्धतीने मोठ्या साईजचंच टोमॅटो कट करायचे, बारीक नाही करायचे आणि वरतून कोथिंबीर टाकायची आणि यावरती झाकण ठेवायचे आणि 5 ते 7 मिनिटं छान अशी आपल्याला याची उकळी काढून घ्यायची. पाहू शकता किती छान तर्री आलेली आहे. आता आपला परफेक्ट असं आपलं तर्री तयार आहे, झणझणीत अशी. आता ना आपण मस्त गरमागरम पोहे बनवूया. इथे मी पोहे घेतलेली आहे एका चाळणीमध्ये, त्याला स्वच्छ धुवून घेतली आहे. 5 मिनिटं आपल्याला भिजवत ठेवायचे आहेत पोहे. आता आपण गॅस ऑन करूया आणि गॅसवरती पॅन ठेवूया. पॅन छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये तेल टाकायचं आहे 2 ते 3 चम्मच आणि मोहरी टाकायची आहे 1 चम्मच. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत आणि जिरेही छान आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचे. एकदम कडक अशी फोडणी द्यायची आहे. आता या तेलातच आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाणेही आपल्याला तेलात छान लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे, म्हणजे पोहे खाताना शेंगदाणे एकदम क्रिस्पी लागतात. जर तुम्ही शेंगदाणे कांदा टाकल्याच्या नंतर जर टाकलात तर मग शेंगदाणे क्रिस्पी नाही होत, ते कच्चे राहतात. म्हणून आपल्याला तेलातच शेंगदाणे टाकायचे आहेत आणि कढीपत्ता टाकायचे. आणि आता आपल्याला यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची टाकायची आहे आणि हे छान व्यवस्थित असं परतून घ्यायचे.
आणि कांदा नरम होण्यासाठी मी यावरती मीठ टाकते 1 चम्मच आणि याला परत परतून घेते. आता यामध्ये आपल्याला हळद टाकायचे अर्धा चम्मच आणि तेही परतून घ्यायचे. कांदा छान लालसर झालेला आहे. यामध्ये कोथिंबीरही टाकूया भरपूर अशी, तेही परतून घेऊया. आणि आता ना आपण जे पोहे भिजवत ठेवले होते ते भिजवलेले पोहे यामध्ये टाकायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. छान असं मी हे मिक्स करून घेतलीये. आता यावरती झाकण ठेवून मस्त अशी आपल्याला वाफ काढायची आहे. पावसाळ्यामध्ये बाहेर पाऊस आणि घरामध्ये गरमागरम पोहे आणि तर्री, खूपच अप्रतिम नाश्ता आहे हा. यावरती झाकण ठेवते मी आणि छान अशी वाफ काढून घेते. या पावसाळ्यामध्ये तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवा. पाहू शकता मस्त अशी वाफ निघालेली आहे पोह्यांची आणि मस्त गरमागरम वाफाळते आपले पोहे तयार आहेत. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. प्लेटांमध्ये छान असे गरमागरम पोहे टाकायचे आणि यावरतून मस्त झणझणीत अशी आपली तर्री टाकायची आहे. पाहू शकता किती मस्त दिसतीये तर्री. तर्रीला कट मस्त आलेला आहे. या गरमागरम पोह्यांवरती मी छान झणझणीत अशी तर्री टाकते. वरतून शेव टाकायचे कुरकुरीत आणि लिंबूही घ्यायचे सोबत. गरमागरम पोहे तर झणझणीत तर्री, कुरकुरीत शेव आणि लिंबाचा ताजेपणा, यापेक्षा सुंदर नाश्ता असूच शकत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या, चविष्ट आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. थँक्यू.